नमस्कार. आर न्यूजच्या सोमवार दिनांक 1 जानेवारीच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. तुम्हा सर्वांना आर न्यूज परिवाराकडून नववर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स. नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात गडिंग्लजचे शासकीय हॉस्पिटल गोरगरीब आणि सर्वसामान्य रुग्णांचा आधार ठरेल. वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांचं प्रतिपादन. चंदगड, आजरा, मुरगुड या डोंगरी भागातील वैद्यकीय व्यवस्थाही बळकट करणार. नदी वेस्ता राजा मंडळाच्या अनोख्या सामाजिक उपक्रमाचं 16वं वर्ष. स्मशानभूमीची स्वच्छता करून दिला सरत्या वर्षाला निरोप. या अनोख्या उपक्रमाचं होतंय सर्वच स्तरातून कौतुक. कोवाड इथं झाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मेळावा. तालुका प्रमुख लक्ष्मण मनवाडकर आणि अनिल दळवी यांनी केलं मेळाव्याचं नियोजन. जिल्हाध्यक्ष सुनील शिंत्रे यांनी केलं मार्गदर्शन. चंदगड तालुक्यातील रामपूर येथील अख्खा शिवार आगीच्या भक्ष्यस्थानी. सुमारे 20 एकरपेक्षा जास्त क्षेत्रातील ऊस जळून झाला खाक. तातडीने पंचनामे करून कारखान्याने ऊस उचलण्याची शेतकऱ्यांची मागणी. आजऱ्यात अयोध्येहून आलेल्या कलशांचा झाला मिरवणूक सोहळा. महिलांसह मान्यवरांची होती उपस्थिती. वाहन चालकाकडून अन्यायकारक दंड वसुली बंद करा. मनसेचे आजरा तहसीलदार यांना निवेदन. अथर्व दौलतची डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्याची ऊस बिले जमा. कारखान्याने गाठले 1,80,000 मेट्रिक टन गाळपाचं उद्दिष्ट. पंधरवड्याची 20,70,00,000ची ऊस बिलं शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग.